नमस्कार मित्रांनो. तर कमळी या मालिकेच्या 1 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अन्नपूर्णा कमळीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि कमळीला शपथ घ्यायला लावते. कमळीच अन्नपूर्णाची खरी नात आहे हे विचारते. कमळी म्हणते, नाही आजी, मी तुमची खरी नात नाही आहे. मी हे सगळं नाटक केलं. कारण कमळी काही बोलणार तेवढ्यात अन्नपूर्णा कमळीच्या कानाखाली मारते. राजन धावत स्टेजवर येतो. राजन म्हणतो, आई, यात त्या बिचारीची काही चूक नाही आहे. अन्नपूर्णा राजनच्याही कानाखाली जोरात मारते. अन्नपूर्णा म्हणते, विश्वासघात केला तुम्ही माझा. आई मुलाच्या प्रेमळ नात्याचा आणि आजी नातीच्या प्रेमळ नात्याचा विश्वासघात. तुम्ही दोघांनी चांगल्या प्रेमळ नात्याला कलंक लावलाय. कमळी हात जोडते आणि अन्नपूर्णाला म्हणते, आजी, प्लीज एकदा ऐकून घ्या ना माझं. अन्नपूर्णा म्हणते, तुझ्या तोंडून माझं नावसुद्धा घेऊ नकोस. आज तू या माझ्या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातूनही कायमची निघून जा. अन्नपूर्णा कमळीचा हाताला धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढून टाकते. कमळीला ती धक्के मारून घाकलून लावते आणि घराचे दरवाजे बंद करते. आता कमळीसोबत जे काही झाले ते ऐकल्यानंतर गौरी अन्नपूर्णाकडे येईल का आणि सगळं सत्य सांगेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कमळी ऋषी यांच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते आणि सगळे कमळीची वाट बघत असतात. निंगी, प्राजक्ता कमळीला छान तयार करून खाली घेऊन येतात. ऋषी कमळीकडे टक लावून बघत राहतो. कमळी खूप सुंदर दिसत असते. तर इथे गौरीचं चित्त थाऱ्यावर नसतं. तिला वाटतं की कमळीला आपण एकदा पुन्हा भेटायला हवं आणि तिला धीर द्यायला हवा. तिला कमळीला फोन करावा असं वाटत असतो. तर इथे अन्नपूर्णा कमळी ऋषी यांना ओवाळत असते, त्यांचं औक्षण करत असते आणि तेवढ्यात दिवा विझतो. अन्नपूर्णा म्हणते, काही हरकत नाही, वाऱ्याने विझला येतो, आपण पुन्हा लावू. रागिनी कामिनीला म्हणते, आई, आता काय फक्त बघत बसणार आहेस का तू? अगं काहीतरी कर. कामिनी म्हणते, थांब ग, काही करू नको. हे बघ, अतिघाई संकटात नाही. आपला पत्ता काढायला अजून वेळ आहे. आपली वेळ आली की आपण घाऊ घालू. तोपर्यंत जरा शांत राहायचं. रागिनी म्हणते, तुझी वेळ कधीच येणार नाही. साखरपुडा झाल्यानंतर तुझी वेळ येईल. अनिका, रागिनी यांना कामिनीवरती अजिबात विश्वास नसतो. तर इथे गौरीला कमळीला सारखं बघावंसं वाटत असतं. गौरी बंड्याला व्हिडिओ कॉल लावते आणि बंड्या व्हिडिओ कॉलवरून कमळी ऋषी यांचा साखरपुडा दाखवतो. तर थोड्या वेळाने कमळी ऋषी हे दोघं एकमेकांना अंगठ्या घालायला घेतात. ऋषी कमळीच्या बोटात अंगठी घालतो. अन्नपूर्णा म्हणते, कमळी, आता तू अंगठी घाल ऋषीच्या बोटामध्ये. कमळी ऋषीच्या बोटात अंगठी घालत असते आणि तेवढ्यात मेडिकल रिपोर्ट घेऊन DNA टेस्टचे रिपोर्ट घेऊन माणूस तिथे येतो. कामिनी म्हणते, रागिनी, माझा हुकमी इतका आला. कामिनी मोठ्याने ओरडते आणि ती म्हणते, थांबा. कामिनी ते रिपोर्ट्स घेते आणि अन्नपूर्णाला म्हणते, हा साखरपुडा होऊ शकत नाही. अन्नपूर्णा म्हणते, काय मूर्खपणा लावलाय हा. आधी अनिका आणि आता तू. बस कर ग कामिनी हे सगळं. कामिनी म्हणते, वहिनी, तुम्हाला जे काही करायचं ना ते करा. तुमच्या मनाप्रमाणे वागा तुम्ही. माझं त्याबद्दल काहीही म्हणणं नाही आहे. फक्त मला तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आणि अशी गोष्ट सांगायची ना की जी कुणालाही माहिती नाही आहे. अन्नपूर्णा म्हणते, काय बोलायचं काय तुला? कामिनी म्हणते, ही जी मुलगी आहे ना कमळी, हिच्याबद्दल माझ्या मनात कायम संशय होता आणि आहे आणि राहणार. मला वाटतं की ही तुझी नात नाही आहे. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी, तुझी नाटकं बंद कर. सगळ्यांना माहिती तुझं काय म्हणणं आहे ते. ही नाटकं आता बंद कर. कामिनी म्हणते, वहिनी, आत्तापर्यंत माझ्याकडे ठोस पुरावा नव्हता म्हणून मी गप्प होते. पण आता माझ्याकडे ठोस पुरावा आहे आणि हा आहे तो ठोस पुरावा. आता यातूनच कमळीचं सगळं सत्य बाहेर पडणार आहे. वहिनी, मी तुझा मुलगा राजन आणि ही कमळी यांचे DNA टेस्ट केले आणि त्याचे हे रिपोर्ट्स आहेत. हे रिपोर्ट्स बघा आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल तर हा कार्यक्रम असाच चालू ठेवा. अन्नपूर्णा म्हणते, काही गरज नाही आहे. आमचा कमळीवर पूर्ण विश्वास आहे. कामिनी नयनताराला म्हणते, नयनतारा, तू तरी हे रिपोर्ट्स बघून घे, म्हणजे कमळी ही खरं बोलते का खोटं हे तुला कळेलच. नयनतारा म्हणते, हे बघ, माझा कमळीवर पूर्ण विश्वास आहे.
पण मी हे रिपोर्ट बघते कारण तुझं तोंड बंद व्हावं आणि तू गुपचूप बाजूला बसावं म्हणून. अन्नपूर्णा म्हणते, चालेल नयनतारा, ते रिपोर्ट्स बघ. पण हो, हे रिपोर्ट्स जर खोटे निघाले, म्हणजे कमळीच राजनची मुलगी आहे हे निघालं आणि कामिनी तोंडावर पडली, तर कामिनीचा या घरातला शेवटचा दिवस असेल आणि मी तिला धक्के मारून घराबाहेर काढीन. कामिनी म्हणते, चालेल करा. कामिनी नयनताराकडे रिपोर्ट्स देते. नयनतारा रिपोर्ट्स वाचते आणि सगळ्यांना सांगते की राजन आणि कमळी यांचे सॅम्पल्स मॅच होत आहेत, म्हणजेच कमळी राजनचीच मुलगी आहे. कमळीला प्रश्न पडतो की हे असं कसं होऊ शकतं. तर राजनला वाटतं की आपण डॉक्टरांकडे रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे डॉक्टरांनी आपली मदत केली आणि ते चुकीचे रिपोर्ट्स पाठवून दिले. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी दाखवून झाले ना, कळलं ना कमळी राजनची मुलगी आहे. आता निघ इथून, या घरामध्ये तू थांबायचं नाही आहेस. अन्नपूर्णा कामिनीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढते आणि तिला निघून जायला सांगते. कामिनी म्हणते, वहिनी थांब, आता हे माझ्या बाबतीत झालं म्हणून तू मला घराबाहेर काढलं, पण हे सगळं कमळीच्या बाबतीत झालं असतं तर तू हेच केलं असतं का? कमळीला धक्के मारत तू घराबाहेर काढलं असतंस का? जर समजलं असतं की कमळी तुझी नात नाही आहे तर तू तिला धक्के मारून घराबाहेर काढलं असतं? अन्नपूर्णा म्हणते, हो मी तसंच केलं असतं. जो कोणी माझा विश्वासघात करेल त्याला मी कधीच माफ करणार नाही. पण का, असं का बोलतेस तू? कामिनी म्हणते, वा वहिनी छान बोललीस तू, पण तू जे बोललीस ना त्याच्यावर ठाम राहा. आता मी सगळ्यांना सत्य दाखवणार आहे. कामिनी लॅपटॉप घेऊन येते आणि त्याला पेनड्राईव्ह कनेक्ट करते. त्याच्यावर राजनने डॉक्टरांना जी रिक्वेस्ट केली होती तो व्हिडिओ असतो. सगळे तो व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कामिनी म्हणते, वहिनी बघितलंस ना, मी जे बोलत होते ना ते सगळं खरं होतं, एक शब्दसुद्धा खोटा नव्हता. तुझी जी फसवणूक झाली आहे ना ती तुझ्या लेकाने केली आहे आणि त्यात ही कमळीसुद्धा सामील आहे. आणि तुला जे रिपोर्ट्स दिसत आहेत ना ते रिपोर्ट्स पैसे देऊन बदलून आणले आहेत आणि ही कमळी तुझी नात नाही आहे. बसला ना आता विश्वास तुझा? या राजन आणि कमळी यांनी केसाने गळा कापला ना तुझा? वहिनी ती आजी आजी बोलून तुला फक्त फसवत होती, पण तुला माणसं कधी ओळखताच आली नाही. ही फक्त पैशासाठीच इथे आली होती. आम्ही तुला सारखं सांगत होतो, आम्ही दाखवत होतो की ही बरोबर नाही आहे मुलगी, खोटारडी आहे, पण नाही, तू आमच्यावर विश्वासच ठेवला नाहीस. पण वहिनी मी गप्प बसले नाही हां, मी सतत तिच्यावर लक्ष ठेवून होते, नाहीतर ती कधीच सगळं लुटून निघून गेली असती. रागिनी म्हणते, राजन तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू असा खोटा वागशील असं वाटलं नव्हतं. अनिका म्हणते, डॅड तू किती मला हेट करतोस ना ते आज दिसलंय. तू मला कमी दाखवण्यासाठी या मुलीला घरी घेऊन आलास. कामिनी म्हणते, जाऊ दे गं अनिका, अगं आपल्या माणसांसाठी आपण किती काही केलं ना, किती रक्त आटवलं तरी कोणाला कदर नसते. पण वहिनी मला एका गोष्टीचाच आनंद होतोय, या मुलीचा खरा चेहरा मी तुझ्या समोर आणला. अन्नपूर्णा म्हणते, बाद झाला आता, मला माहिती आहे कमळी असं खोटं कधीच वागणार नाही आणि माझा तुमच्या शब्दांवरती अजिबात विश्वास नाही आहे. माझा फक्त आणि फक्त कमळीवर विश्वास आहे. अन्नपूर्णा कमळीकडे येते आणि कमळीला म्हणते, कमळी या तिघी जे बोलत आहेत ते सगळं खोटं आहे ना? कमळी काहीच बोलत नाही. अन्नपूर्णा कमळीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि कमळीला म्हणते, कमळी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, या तिघे बोलत आहेत त्या खोटं आहे ना? सांग, तू माझी खरी नात आहेस ना? बोल ना कमळी. कमळी बोल ना, खरं सांग ना सगळं, तूच आहेस ना माझी खरी नात? कमळी काहीच बोलत नाही. ती रडत राजनकडे बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.